आपलं स्वतःचं घर असावं, तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत. तर मग SM ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ 600 ते 850 स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत. व्हरांडा, पार्किंग एरिया, स्वयंपाकघर, ड्राय बाल्कनी, बेडरूम, बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले. समोर प्रशस्त रस्ता, शुद्ध हवा आणि पाणी, वीज, स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध. खूप छान रो हाऊस आहे, लो बजेट मध्ये, शिवाय आपल्याला परवडेल असे आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. सगळ्या सुखसोयी आहेत इथे. तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा. SM ग्रुप 97501 93901. शेतकरी रात्रंदिवस कष्ट करून देशाला अन्न देतो, तर जवान ऊन, वारा, पाऊस आणि कठीण परिस्थितीमध्ये सीमेवर उभा राहून देशाचं रक्षण करतो. या दोघांचंही देशातील नागरिकांच्या जीवनामध्ये अतिशय मोलाचं स्थान आहे. ज्या युवकांना देशसेवेची संधी मिळाली त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत आपल्या कुटुंबाचं, तालुक्याचं आणि देशाचं नाव उज्ज्वल करावं. सैनिकांचा आम्हा सर्वांना अभिमान असल्याचं प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केलंय. थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर संगमनेर तालुका युवक काँग्रेस आणि एकविरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं तालुक्यातील सैन्यात आणि पोलीस दलामध्ये निवड झालेल्या 61 युवकांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमातून बाळासाहेब थोरात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्री थोरात, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष अजय फटांगरे, नवनाथ आरगडे, रावसाहेब डुबे, निखिल पापडेजा, लताताई गायकर, सुंदराबाई डुबे, विलास शिंदे, मेजर संदीप गुंजाळ, अशोक लांडगे, भास्कर शिरमाळे, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, किरण कानवडे, अभिजित बेदरे, विक्रम खबाले यांसह पदाधिकाऱ्यांची हजेरी होती. कार्यक्रमात तालुक्यातील सैन्यात आणि पोलीस दलामध्ये निवड झालेल्या 61 युवकांचा तसेच त्यांच्या पालकांचा शाल, पुष्पगुच्छ आणि रोपं देऊन सन्मान केला गेला. पर्यावरणाचा संदेश देत रोप वाटप केल्यामुळं सर्वांनीच या उपक्रमाचं कौतुक केलंय. नक्कीच या क्षेत्रातून आल्यामुळे मी हा अनुभव चांगल्या पद्धतीने अनुभवलेला आहे की भारतीय सैन्यामध्ये ट्रेनिंग कशा पद्धतीने असतं. साहेबांनी नक्कीच सांगितलं. साहेब जरी इथं करत असले तरी पण साहेबांनी जे भारतामध्ये बघितलं, मागच्या वेळेस आमची चर्चा झाली की जेव्हा मी कारगिलला गेलो तिथे बघितलं की कशा पद्धतीने खडतर ट्रेनिंग चालतं आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी सैन्यामध्ये जाताना का सैनिकाला काय काय कष्ट घ्यावे लागतात. साहेब या गोष्टीमध्ये नक्कीच सांगू शकतो की जीवन हे सहज सरळ नाहीये. भारतीय सैन्यामध्ये खूपच कष्टदायक आहे. फक्त हा प्रत्येक जो सैनिक गेलेला आहे तो घरी फोन केल्यावरती बघतो, फक्त सांगतो का मी व्यवस्थित आहे, परंतु तिथं साहेब सर्व काही व्यवस्थित नसतं. मायनस टेम्परेचर मध्ये तिथे काम करावं लागतं, जिथे की आपल्याला इथे आपण थोडी थंडी पडली तरी आपण म्हणू शकतो की आज मी आता अपूर्णाच्या बाहेर येत नाहीये, परंतु त्या ठिकाणी आपली ड्युटी ही नक्कीच करावी लागते. हे करत असताना अनेक समोरून जेव्हा दुश्मनाची गोळी येते तेव्हा सांगता येत नाही की एक गोळी आपल्याला पण केव्हा तरी असेल, परंतु एक मनामध्ये जज्बा असतो. एक गावचं एक आपलं गावाकडचं रक्त असतं का त्या रक्तामध्ये काहीतरी करायचं आणि आपलं नाव उज्ज्वल करायचं, आपल्या गावचं नाव उज्ज्वल करायचं, आई वडिलांचं नाव उज्ज्वल करायचं, आपल्या तालुक्याचं नाव उज्ज्वल करायचं. कारण मध्यंतरी आपल्याच संगमनेर तालुक्याचे मेणवण गावचे बडेसाहेब हे शहीद झाले. एक सगळ्यांच्या मनामध्ये एक अभिमान होता. साहेब स्वतः जातीने लक्ष घालून ताई तिथं होत्या की एक आताही अंगावरती काटा येतो तो क्षण आठवल्यावरती. मरण हे प्रत्येकाला अटळच आहे, ते येणारच आहे, परंतु देशासाठी शहीद होणं ही प्रत्येकाच्या बच्ची गोष्ट नसते. नक्कीच आणि सांगू इच्छितो की हे सर्व विद्यार्थी जेव्हा आमच्याकडे ट्रेनिंगसाठी येतात खूप एवढे कष्ट करतात. सकाळी आम्ही त्यांना पळून घेतो, गंज कळतं की यांना तकलीफ होते, परंतु ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्या क्षेत्रामध्ये कष्ट केल्याशिवाय पर्याय नाहीये. मी आता ट्रेनिंग करून घरी आलेलो आहे. आता 9 मध्ये आहे, माझं सिलेक्शन झालं आहे. जो फोटो लावलेला त्याच्यात माझं सिलेक्शन झालेलं आहे 9 मध्ये. तर एवढं काही टेन्शन घ्यायचं बरं. आता तुम्ही चालले ट्रेनिंगला, फक्त तब्येतीची काळजी घ्या आणि ट्रेनिंग एकदम व्यवस्थित करा. काही टेन्शन घ्यायचं थोडं वाटतं, आई वडिलांपासून लावलेलं काय अडचण नाही, सगळं काही व्यवस्थित होऊन जातं. आणि आतमध्ये पण संधी मिळते. काही तुम्हाला 9 मध्ये जायचं असेल, पुढे 11मध्ये पुढे सिलेक्शन व्हायचं असेल, 100% काही टेन्शन घ्यायचं नाही. आणि जे आपले इन्स्ट्रक्टर राहतात आतमध्ये त्यांनी सगळं चांगलं बोलणं वागणं आपल्या व्यवस्थित ठेवायचं, काही टेन्शन घ्यायचं. मी आभारी दीपाली कैलास.
आणि मी अकलापूरची आहे. तर सर्वप्रथम आदरणीय व्यासपीठ आणि तुम्ही सर्वजण आमच्या या छोट्याशा अशामध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुम्हा सर्वांचा आभार. आमच्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या यशाचं कौतुक करणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि म्हणजे मला समजत नाही मी आता तुम्हाला कसं सांगू ते, कुठं ते अकलापूर, कुठं हे संगमनेर आणि आमच्यासारखे असे विद्यार्थी. खूप म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे की इथे येणं, सरांनी आमचा सत्कार समारंभ आयोजित करणं आणि म्हणजे खूप आम्हाला संधी भेटली ह्या क्षेत्रामध्ये, पोलीसमध्ये म्हणा, आर्मीमध्ये म्हणा येण्यासाठी. आणि आम्ही इथून पुढेही अशीच ह्या देशाची सेवा करत राहू आणि आमच्या आईवडिलांचं, तालुक्याचं, गावाचं असंच नाव मोठं करत राहू. आपण सगळ्यांचा सत्कार झाला पाहिजे आणि त्यासाठी त्यांचा तर झालाच पाहिजे. खूप मेहनत ह्या सर्व मुला मुलींनी घेतलेली आहे. आज आपण बघतोय आणि आपल्या सर्वांची मान उंच करण्याचं काम ह्या मुला मुलींनी केलंय. सर्वात आधी मी सर्वात प्रथम तुमचं खरंच खूप खूप मनापासून अभिनंदन करते. तुम्ही किती कष्ट केलेले आहेत त्याच्या पाठीमागे जी भक्कम साथ आपल्या आई वडिलांची आहे. आणि खरंच आयुष्यामध्ये कितीही कठीण प्रसंग आले आपल्याला सावरून घेणारे, आपल्या बरोबर खंबीरपणे उभे राहणारे आपले आई वडील असतात, तर त्यांचाही सत्कार इथे झाला पाहिजे. म्हणून एक छोटासा उपक्रम आम्ही केला आहे. साहेब परत 2 दिवस नाही आणि त्यानंतर तुम्ही नसणार, म्हणून जरा अर्जंटली आम्ही आजच हा प्रोग्राम करायचं ठरवलं. खरं लग्नाची तीच खूप मोठी आहे आणि आपली बरीचशी मुलं ऑलरेडी हैदराबाद आणि बँगलोरला पोस्टेड आहेत, त्यामुळे त्यांचे पालक इथे बरेचसे आलेले आहेत आणि तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल मी तुमचे मनापासून खरं आभार मानते. आपला तालुका हा खरं कष्टकरी आणि एकदम जिद्दी तालुका आहे. आपण कधीही हार मानलेली नाही. कोणताही प्रसंग, कितीही अवघड प्रसंग समोर आला तर कधीच आपण डगमगलेलो नाही आणि असा तालुका घडलेला आहे. खरं तुमच्या सर्वांच्या रूपामध्ये एक उज्ज्वल भविष्य मला तालुक्याचं इथे दिसतंय. आपण बऱ्याचशा न्यूज ऐकतोय सध्या की युवक जे आहे ते जरा वेगळ्या मार्गावर चालले. युवक ड्रग्ज आणि ह्या सगळ्या गोष्टी, अंमली पदार्थ हे तालुक्यामध्ये सापडत असताना आपले काही युवक आहे जे फिटनेस वरती लक्ष देऊन, कडक शिस्त पाळून, अभ्यास करून, व्यायाम करून, सगळ्या स्पर्धा परीक्षा क्लिअर करून तुम्ही सर्वजण सिलेक्ट झालेले आहात. खरं कौतुक आणि आदर्श तुमच्या सर्वांचं आपल्या युवा पिढीसाठी ठरणार आहे. म्हणून तर हा कार्यक्रम घेण्याचं खरं आम्ही ठरवलं. तुम्ही सर्वजण आला आहात. मी तुमच्या सर्वांचं मनापासून इथे स्वागत करते. तुमचं खूप खूप अभिनंदन इथे करते. जेवढा तुमच्या आई वडिलांना तुमचा अभिमान आहे तेवढा आमच्या सर्वांना तुमचा खूप खूप अभिमान आज इथे वाटतोय. तुम्ही नक्की सर्वजण खूप प्रगती कराल, खूप पुढे जाल अशी मला खात्री आहे. तुम्ही तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मी देवाचरणी खूप खूप प्रार्थना करते आणि परत मोठं ऑफिसर होऊन आल्यानंतर येऊन भेटायचं आणि आपल्या तालुक्याला, गावाला आणि आई वडिलांना आपण विसरायचं नाही, एवढं तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आजचा हा कार्यक्रम जयाताईच्या आग्रहानं या करता झाला की ती सांगितलं की अनेक मुलं आपल्या अग्निवीरमध्ये गेले, कोणी पोलीसमध्ये गेले, त्यांनी धडपड केली, मेहनत केली, 6-6 महिने, वर्षभर रोज पळाले 5-10 किलोमीटर, बरोबर का? आणि त्याच्यातून त्यांना ते यश मिळालं आणि त्यांची निवड झालेली आहे. त्यांच्या श्रमाचं, त्यांच्या मेहनतीचं कुठेतरी कौतुक झालं पाहिजे की ज्यांनी स्वतःच्या हिमतीवर जागा मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग 4-2 निरोप आले, इकडं आला, सगळेच एकदा बोलवा, एकदा कौतुक त्यांचं करून त्यांना आपण शुभेच्छा देऊया. या उद्देशानं आजची हे आयोजन करण्यात आलेलं आहे. तर एका सीमेवरचं रक्षण करणं किंवा अंतर्गत सुद्धा पोलीस म्हणून काम करणं, दोन्ही अत्यंत कठीण गोष्टी असतात, मेहनतीच्या असतात. परंतु शेवटी आपल्या जीवनामध्ये काहीतरी जबाबदारी आपण घेतली पाहिजे असं काय वाटतं असतं. कारण ती परिस्थिती बरी असते, सुखी असतं तरी वाटतं असं जबाबदारी असली पाहिजे. काहीतरी आपण काम करतो असं वाटलं पाहिजे, कुठे मनाला समाधान वाटलं पाहिजे आणि कुटुंबाला वाटलं पाहिजे की चला आपला मुलगा तरी काहीतरी चांगलं काम करतोय.
ही भावना असते म्हणजे करिअर तयार करण्याचा एक प्रयत्न धडपड आपल्या सगळ्यांची असते आणि तशा प्रकारचा धडपड तुम्ही ही केली, त्याच्यामध्ये यश आलं, तुमचं सगळ्यांचं खूप अभिनंदन. ज्यांना यश आलं नाही त्यांचं प्रयत्न करता अभिनंदन केलं पाहिजे, पुढं यश येऊ शकतं हे सुद्धा संदेश आपण त्यांना सुद्धा या निमित्तानं दिला पाहिजे. एक साधारणतः पोलीस हे तर मी पाहिलं, मुली फार मोठ्या प्रमाणात पोलीस मध्ये जात आहेत आणि उभ्या राहतात, भक्कम येत्या सगळ्या. अनेक ठिकाणी येतात, मुंबईला याला जर सिलेक्शन झालं तर 4-4, 5-5 मुली एकत्र घेऊन राहतात, परत व्यवस्थित ड्युटी करून ते असं चालतं. तर सगळ्यात कष्टाचं आहे, अवघड आहे म्हणजे. परंतु त्या आपल्या मुली खूप यशस्वी रीतीनं त्यामध्ये गेले. पोलीसमध्ये मुलं जे गेले ते काम चांगलं करतात. मुंबईत इकडे तर कुठं भेटतात ते काय आम्ही संगमनेरचे बरोबर आनंद वाटतो तर चला तू उभा राहिलाय, आमची गाडी अडवली नाही एवढं बरं केलं. परंतु काही हे चांगल्या गोष्टी आहेत अनेक. आणि ज्यावेळेस असे बाहेर जातो ना माणूस, समजा मुंबईला जे तुम्ही गेले, मुंबईला जे गेले पूर्वीचे गावामध्ये पोलीस म्हणून गेले, कुणी हमाल म्हणून गेले, कुणी काही कष्ट करता गेले, ते तिथे राहिले. त्यांचे कुटुंब गेल्यानंतर कुटुंबात मुलांचं शिक्षण झाले आणि तिथे आता असं दिसतं की त्या कुटुंबांमध्ये अनेक मुलं खूप चांगल्या पदावर त्या ठिकाणी गेली. कारण मुंबईमध्ये राहिल्यामुळे इंग्लिश हे सगळे विषय समजले, जग कळालं त्यांना आणि ते खूप पुढं चांगल्या पदांवर गेलेले. पण एक स्टेप अशी असते की कष्टाची, की ठीक आहे आपल्या आई वडिलांनी कष्ट केले, आपल्या आजोबांनी कष्ट केले, आई वडिलांनी केले, आता तुम्ही बाहेर पडताय हे तुम्हाला कुटुंबाला सुद्धा दिशा देणारं ठरणार आहे. कुटुंब पुढे जाणं करताय, पुढच्या पिढ्या आणखी पुढे जात असतात, हे वैशिष्ट्य त्यामध्ये आहे. पहिली जागा सोडावा लागते तुम्हाला. पहिले आपल्याला आपली जागा आहे ना, जागा काय सोडावं लागते. आपण गावातच राहायचं ठरलं तर पारावत बसणार म्हणून सगळ्या चर्चा फार ट्रम्प पासून सगळ्या चर्चा करणार आपण काय चाललं, पण आपलं काय हा प्रश्न राहतो. आपलं खूप चांगलं आपण यशस्वी झालेले आहात. मी मध्ये कारगिलला गेलो होतो, आपण कारगिलचे सैनिक सुद्धा तिथं आला, सोमनाथ तानाजी पांडे कुठे बसले, हा उभा राहिला, नमस्कार सगळ्यांना. आता कारगिलला आहे, आता मला तरी मी मुद्दा कारगिलला गेलो होतो आणि ते कोराडे म्हणून आपले आहेत मेजर कोपरगावचे ते, तर त्यांनी ते असल्यामुळे माझी व्यवस्था चांगली झाली. सगळे त्यांनी बॉर्डर दाखवले, तिथल्या सगळे दाखवलं, ते सगळ्या बाद सीमेपर्यंत जाऊन आलो मी. तोफ खाणे, तिथलं पाकिस्तानचा झेंडा तिकडून, चीनचा झेंडा, अशा जागा पाहून आलो मी ते तिथं असल्यामुळे. आणि आपले खूप मुलं तिथं, मराठा रेजिमेंटच तिथं 2000 मुलं आपलेच होते. कुणी म्हणायचं सिन्नरचं आहे, कुणी होतं येवल्याचं आहे, कुणी होतं जुन्नरचं आहे, इथंच आपले जामखेडचं आहे, सगळे भरलेले, आपले सगळे भरलेले. आणि एकदम हॅपी होते, कष्ट करीत होते, मेहनत करतात. आणि ते म्हणते आम्ही आनंदी आहे, आमच्या जबाबदारी पडली ती चांगली पार पाडतोय, त्यामुळे ते आनंदी सुद्धा मला खूप दिसले. यामध्ये एक गोष्ट आहे की अग्निवीर हा विषय 4 वर्षाकरता, 4 वर्ष तुम्ही ती सगळे 4 वर्षाकरता चालले. एसओपी सर 4 वर्षाची आहे, पण अजूनपर्यंत कोणालाच बाहेर सोडले. म्हणजे आमचा काय मागणं आहे का अग्निवीर घ्यायचं ना तुम्हाला 4 वर्षाकरता घेऊ नका, त्याचं लाईफ टाईम शेवटी त्याच्यात गेलं पाहिजे. नाही 4 वर्ष निघून काय करायचं हा प्रश्न आहे त्याच्यामध्ये. राहुल गांधींनी काय मांडलंय का तुम्ही अग्निवीर 4 वर्षांनी पुन्हा घरी असा कार्यक्रम केला तर खूप अडचणीचा होत असतो. त्यांना सरळ आपल्या याच्यामध्ये दाखल करून घेतलं पाहिजे, सैन्यामध्ये दाखल करून घेतलं पाहिजे. तर काही जातं 20-25 वर्ष जरी तिथं काम करता आलं तर एक लाईफचे टप्पा तरी पूर्ण होतो, जीवनाचा एक टप्पा पूर्ण होतो त्याची मुलं थोडे मोठे झाले असतात, व्यवस्थितपणे त्यांचे वय ते करते जातात. असं या टप्प्यापर्यंत घेऊन सोडलं पाहिजे हा आग्रह आमचा सगळ्यांचा कायम आहे. त्यामुळे अग्निवीर 4 वर्षाकरता त्याला थोडासा सगळ्या पातळीवर, म्हणजे आम्हीच नाही सगळ्या पातळीवर त्याला त्यांना लाईफ टाईम त्यांना ही संधी द्या, हा आग्रह आपला त्यामध्ये आहे. आणि तो आग्रह कायम आपण ठेवूया. तुम्ही जाताय निर्णायक ठिकाणी जा, निर्णायक क्षेत्रामध्ये जा, कधी निर्णय बॉर्डरवर जाण्याची संधी मिळेल, कुठेही अनेक ठिकाणी संधी मिळेल, जग पाहण्याची संधी आहे तुम्हाला. आता तुमच्या पहिले प्रशिक्षणामध्ये मित्रमंडळी असते, कठीण प्रशिक्षण असतं. डॉक्टर तांब्यांचं पुतण्य काय करण हा मेजर होऊन म्हणजे काय
आता जॉब मध्ये गेला, परंतु प्रशिक्षण किती कडक असतं ते एनडीएचे जे असतात ते फारच कठीण असतं. परंतु किती कठीण असतं म्हणजे त्यांना 10 किलोमीटर घाटावरच रांगत जायला सांगितलं, 10 किलोमीटर रांगत जायचं. तर ते इलाज नसतो. ते शेवटी जीवन कठीण असलं तरी आनंद असतो, त्याच्यात आनंद सुद्धा घेतला पाहिजे प्रशिक्षणामध्ये. कष्टाचं आहे, मेहनतीनंतर खूप चांगलं जीवन आहे, काहीतरी करण्याची संधी आहे, हे विसरून आपण चाललं पाहिजे की विसरून जायचं नाही असं किंवा काही नाही. आमच्या जीवनामध्ये आम्ही काहीतरी करतोय असं वाटणं ही खूप मोठी संधी, आणि हे तर देशाकरता तुम्हाला काम करण्याची संधी मिळते, याचा इतका मोठा आनंद नाही. सगळं जग, सगळं देश सुखी असेल, आनंदी असेल, इकडे कुठल्या मारित असतील, राजकारणी गडबडी करीत असतील, भांडत असतील, दंडत असतील, हे शेवटी सैनिकांच्या जीवावर एवढं सांग. सैनिक तिथं बॉर्डर सांभाळतोय, शेतकरी कष्ट करतोय, म्हणून देश मजेत. म्हणून काय लाल बहादूर शास्त्री काय म्हणले होते, जय जवान जय किसान. आपण ते किसान आणि जवान आहे, आता दोन्ही 2 in 1 आहे तुम्ही. त्यामुळे खूप चांगलं आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा या निमित्तानं तिथं आम्ही देतो आहोत. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नामदेव कांडळ यांनी केलं, तर सर्वांचे आभार तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष अजय फटांगरे यांनी मानले. यावेळी देशसेवेसाठी निवड झालेल्या युवकांचे पालकही मोठ्या संख्येनं हजर होते. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.